अवकाळी पावसाचा शेत पिकांना फटका, शेतकरी पुन्हा एकदा संकटात. सोमवार दुपारच्या सुमारास फुलसावंगी परिसरातील चिल्ली, इजारा, काळी, टेंभी, राहूर, शिरपुल्लीसह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, मका, हरभरा, तूर, ज्वारी व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांची पूर्ण मदार ही रब्बी पिकावर होती. परंतु अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन नोवाळे, महागाव. नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील चिल्ली, इजारा या गावामध्ये आहोत. काल दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वारा आणि पावसामध्ये आपण पाहू शकता की मक्का पिकाचं जे आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अतिशय सुंदर असं मक्याचं पीक जे आहे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बहरलं होतं, परंतु काल दुपारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे. शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगसाल, किती एकरवर तुमचं हे पीक होतं आणि किती नुकसान झालं, काय सांग? माझं नाव पवन मनोहर मुडे, गाव चिल्ली, इजारा. मी पारंपरिक शेती सोडून वेगळ्या शेतीकडे वळलो होतो. मक्का लागवड केली होती 1 एकर मध्ये, पण काल दुपारी एका अवकाळी पावसामुळे माझं होत्याचं नव्हतं झालं. मला लगभग 60 ते 65 क्विंटलचा अपेक्षा होती, पण आता अपेक्षाचं सगळं नुकसान झालेलं आहे. मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी माझं पंचनामा करून मला काही भरपाई द्यावी, नुकसान भरपाई. बस माझं एवढंच विनंती आहे प्रशासनाला. झालेल्या नुकसानाची मला प्रशासनाकडून एवढीच विनंती आहे, तात्काळ मदत करावी. काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे महागाव तालुक्यातील काळी, टेंभी, चिल्ली, इजारा, फुलसावंगी, शिरपुली, भाम अशा अनेक गावातील शेतकऱ्याच्या शेत पिकाचं जे आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे. आज आपण चिल्ली, इजारा येथील या मका या पिकाच्या क्षेत्रामध्ये आहोत. याच्या मका या पिकाबरोबरच गहू, हरभरा या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. अनेक शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही गेलेलो आहोत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची जी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव.